नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, चैत्र नवरात्र ही शारदीय नवरात्री एवढीच महत्वाची असते. चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही कशी करावी, तसेच कुठल्या सेवा कराव्यात, आणि तसेच रामनवमी सुद्धा देखील आलेली आहे. ती कधीपासून केव्हापर्यंत आहे, तेव्हा आपण काय सेवा करावी, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. चैत्र नवरात्र कधी सुरू होते आणि राम नवरात्र कधी सुरू होत आहे ते बघूया. तर बघा, वर्षाचे 4 नवरात्र हे असतात, पण सर्वजण जास्त करून शारदीय नवरात्र ही साजरी करत असतात. पण खरं तर जेवढी शारदीय नवरात्र महत्वाची आहे, तेवढीच चैत्र नवरात्र देखील महत्वाची असते. चैत्र नवरात्रीत काही जण काही ठिकाणी घट बसवत असतात, तर काही जण फक्त देवीची सेवा करत असतात. त्यांचे नामस्मरण हे करत असतात. चैत्र नवरात्र ही कधी सुरू होत आहे तर बघा, गुढीपाडवा पासूनच 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 पासून चैत्र नवरात्र ही सुरू होत आहे आणि ती आपण साजरी करायची आहे. 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत चैत्र नवरात्र ही देवीची सेवा करायची असते आणि राम नवरात्र ही 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे. कारण 26 मार्चला रामनवमी आहे. प्रभू श्रीरामाची सेवा आपल्या आयुष्यात आपल्याला बदल घडून आणत असते आणि श्री प्रभू रामाची सेवा ही आपण केलीच पाहिजे. आपण रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण हे करावे. जेव्हा रामरक्षा हे आपल्यासाठी एक कवचच सारखे असते, तेव्हा आपण रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचे, पूर्ण अवयवाचे रक्षण होत असते. रामरक्षाचे स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्या मधील जे काही आजार आहेत, काही दुखणे आहेत, ते दूर होण्याचे प्रयत्न आपण करायचे असतात. त्यामुळे आपण या राम नवरात्रीमध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण हे करायचे असते. श्रीरामांना आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करायची असते. तर हे राम नवरात्र 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत राम नवरात्र साजरी करायची असते. रोज वेळात वेळ काढून एकदा तरी आपण रामरक्षा स्तोत्राचे पठण हे करायचे असते. खरं तर रामरक्षा स्तोत्राचे पठण हे रोजच करायला पाहिजे. आता दुसरे म्हणजे चैत्र नवरात्र ही अतिशय महत्वाची असे हे दिवस असतात. या 9 दिवसामध्ये अतिशय महत्वाच्या आपण जे काही सेवा करू आपल्या कुलदेवीची, ती आपल्याला आपल्या भगवती आई आपल्याला त्या सेवेचे फळ हे देतच असते. आपल्याला आवर्जून काही सेवा आहेत त्या करायच्या असतात. कुलदेवीची माहिती नसेल तर बघा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे जा आणि त्यांच्याकडून विचारपूस करून तुम्ही चौकशी करून घ्या आणि आपल्या कुलदेवीची माहिती काढून घ्या. कुलदेवीचे नामाचे स्मरण या दिवसात झालेच पाहिजे. त्याच्यामुळे देखील आपल्याला आपले रक्षण होते, आपल्या कुटुंबाचे रक्षण होते. म्हणून चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करणे ही खूपच महत्वाची अशी सेवा असते. आपण आपल्या आयुष्यात आपल्या कुलदेवीची सेवा, आई भगवतीची सेवा न केल्यामुळे आपल्या घरातील भरपूर अशा अडचणी येत असतात. त्या आपल्याला माहीत नसतात की आपण या अडचणी आपल्याला का येत असतात. अशा अडचणी कोणत्या तर बघा, लग्नात विघ्न येणे, लग्न न जमणे, संतान प्राप्ती न होणे, मुलांना वाईट वळण लागणे, मुलांची प्रगती न होणे किंवा मुलं वाईट मार्गावर जाणे, वाईट संगती, मिस्टरांचे व्यसन वाढणे किंवा घरात नवरा बायकोची भांडणे, घरात आपापसात न पटणे, अशा भरपूर अशा समस्या असतात. त्या कुलदेवीच्या सेवा केल्यामुळे त्या अडचणी आपल्या दूर होऊ शकतात. बघा, या नवरात्रीमध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणात असते. शारदीय नवरात्रात जसे आपण देवीची सेवा करतो, तसेच चैत्र नवरात्रीत देखील आपण देवीची सेवा ही केलीच पाहिजे. कुलदेवीला हाक ही तुम्ही मारलीच पाहिजे. तुमच्या समस्या तुम्ही ह्या सांगा, त्यांना त्या अडचणी दूर करतील. बघा, नवरात्री तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा ही केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतीलच आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीला, आईला मनापासून आई अशी हाक मारा, त्या तुमच्या हाकेला येतच असतात. देवी आई ही आपल्या कुळाचारापासून आपले संरक्षण करत असते. आपण आपल्याकडून देवी आईची सेवा होत नाही, आपल्याकडून काहीतरी कमी पडत असते. आपण वर्षातून एकदा तरी आपल्या तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिचा कुळाचार हा केला पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन तिच्या ओटी भरणे हे देखील
तेवढेच महत्त्वाचे असते. आपल्या कुलदेवीच्या आईला आपण नक्की जाऊन तिथे तिची ओटी भरणे, तिचे नामस्मरण करणे, तिला आपल्या अडचणी सांगणे आणि तिला आपल्या घरी येण्यासाठी आग्रह करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे देखील तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. जर का तुमच्या घरात काही अडचणी असतील कामानिमित्त किंवा कुठलेही आजारपण किंवा कुठलेही काही अडचण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तर नक्कीच करावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्ही एका दिवसात होत नसेल तर रोज 2-2 अध्याय हा तर तुम्ही नक्की वाचावे, म्हणजे एक पाठ होईल. एक पाठ करायचा म्हणजे रोज तुम्ही 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात. दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीचे कवच पासून सुरुवात करतो आणि आपण क्षमापदन स्तोत्रापर्यंत त्याचे पठण करायचे असते. असे आपण हे पूर्ण कवच म्हणजे देव्य कवचापासून ते क्षमापदन पर्यंत आपण पठण करायचे असते. ते केव्हा करायचे असते? जेव्हा तुम्ही एक पाठ एका दिवसात करणार असाल तर तेव्हा तुम्ही देव्य कवच पासून क्षमापदन पर्यंत पूर्ण एका दिवसात तुम्ही पठण करायचे असते आणि 1 ते 13 अध्याय तुम्ही एका दिवसात वाचायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. असे आपण हे पूर्ण कवच म्हणजे देव्य कवचापासून ते क्षमापदन पर्यंत आपण पठण करायचे असते. ते केव्हा करायचे असते? जेव्हा तुम्ही एक पाठ एका दिवसात करणार असाल तर तेव्हा तुम्ही देव्य कवच पासून क्षमापदन पर्यंत पूर्ण एका दिवसात तुम्ही पठण करायचे असते आणि 1 ते 13 अध्याय तुम्ही एका दिवसात वाचायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. म्हणजे तुमचे एक पारायण हे होत असते. पण काही जणांना ते शक्य नसते रोज 2-2 अध्याय वाचावे आणि जर का तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा तुम्ही रोज तुमच्या कुलदेवीची एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप तुम्ही रोज एक माळ तरी नक्की करावा. वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा नक्की करावी. कुलदेवी आईला आई अशी हाक मारून तुम्ही मनापासून तिला हाक मारा आणि तुम्हाला जर का तुमच्या कुलदेवीचे नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा तरी तुम्ही पठण करावे. या मंत्राचा 108 वेळा तर तुम्ही नक्की बोलावे. म्हणजेच तुमच्या कुलदेवीची सेवा ही होईल. तसेच तुम्ही या दिवसात सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण देखील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. कुंजिका स्तोत्राचे पठण तर तुम्ही नक्कीच करा. खूप अशी प्रभावी अशी ही सेवा आहे. या स्तोत्राचे पठण केल्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्या एवढेच तुम्हाला फळ मिळेल. दुर्गा सप्तशतीचे पठण करायला जमत नाही, काही जणांना वेळ भेटत नाही किंवा किंवा काहींना घरात काही अडचणी असतात त्यामुळे देखील त्यांना होत नाही. त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे. ते तुम्ही रोज 3, 5, 7 किंवा 11 वेळा बोलावे आणि जर का नाही जमले तर तुम्ही एकदा तरी दिवसातून वेळात वेळ काढून तुम्ही या चैत्र नवरात्रीत तुम्ही एकदा तरी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण हे नक्की करावे. तसेच तुम्ही या दिवसात कुंकुमार्चन देखील करावे. कुंकुमार्चन करताना कुलदेवीच्या नावाने देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर का तुमच्याकडे टाक नसेल, फोटो नसेल, कुलदेवीचे आईचे तुमचे नाव माहिती नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीवर तुम्ही ओम श्री कुलस्वामिनी नमः असे म्हणत कुंकुमार्चन करावे आणि हे कुंकुमार्चन केल्यामुळे देखील तुमची कुलदेवी ही तुम्हाला प्रसन्न होईल. तिचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटेल. तसेच तुम्ही या दिवसामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचे देखील तुम्ही पठण करू शकता. या चैत्र नवरात्रीमध्ये देवी तत्व एवढे असते की तुम्ही कुठलीही देवीची सेवा केली की ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचते आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद भेटतो आणि त्याचे फळ हे भेटतच असते. बघा, देवीची कुठलीही सेवा ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ हे तुम्हाला नक्की भेटेल म्हणजे भेटेल. तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होतील. हे असे दिवस असतात, नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या किंवा कुठलेही देवीचा वार, मंगळवार, शुक्रवार हे असे दिवस असतात की त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची किंवा लक्ष्मी मातेची, दुर्गा मातेची, कुठल्याही देवीची तुम्ही मनापासून पूजा केली की तुमची हाक तिच्यापर्यंत पोहोचते आणि ती तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या अडचणी ह्या दूर होतात, तुमचे संकट दूर होतात, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा आशीर्वाद हा भेटत असतो. त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच देवीची सेवा करा. तुमच्या कुलदेवीला मनापासून देवी आई अशी
हाक मारा आणि मग बघा काही फरक होईल तो. तुम्ही सेवा करणार तेव्हा काही नियमाचे देखील काही पालन करायचे असते. तर तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा तुम्ही मांसाहार करू नका, ब्रह्मचर्याचे पालन करा. तसेच या दिवसामध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणात असते, जागृत प्रमाणात असते आणि ते आपण आपल्यापर्यंत आकर्षित करायचे असते. त्यामुळे देवी आईची सेवा ही झालीच पाहिजे. जर का तुमच्या घरामध्ये मांसाहार खात असतील तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही मांसाहार खाऊ नका, ब्रह्मचर्याचे पालन करा, नियमाचे पालन करा. आपली कुलदेवी आई ही आपल्या कुळाच्या चारापासून रक्षण करत असते. आपल्या कुळाचारापासून ती आपल्यावर तिचे लक्षण हे असतेच असते. म्हणून आपण या दिवसामध्ये तिला फक्त कुलदेवी आई अशी हाक मारा, बघा कसा बदल होईल तो. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा 9 दिवसात करायचा असतो. जर का तुम्हाला जमले नाही तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपर्यंत बघा. फक्त चैत्र पौर्णिमेच्या आधी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे सेवा ही पूर्ण झालीच पाहिजे. रोज चैत्र पौर्णिमेपर्यंत रोज तुम्ही 2-2 अध्याय हा मध्ये गॅप न पडू देता रोज पठण करायचं आहे. बघा, हे असे दिवस असतात की वातावरणात काही अशा ऊर्जा असते ती आपल्याला दिसत नाही. ती अतिशय प्रभावी अशी सकारात्मक ऊर्जा असते. ती ऊर्जा आपण आपल्याकडे आकर्षित करायची असते. पोळी भाजी किंवा तुम्ही साधे वरण भात, पोळी भाजी असा नैवेद्य साधा का होईना या 9 दिवसात तुम्ही आपल्या मनापासून कुलदेवीला आई, आई माझी ही छोटीशी सेवा आहे, साधी सोपी सेवा आहे, ही मान्य करून घे असे बोलत नैवेद्य अर्पण करा. ही साधी सेवा देखील तुम्हाला नक्कीच फळ देईल. रोज दिवसभरात तुम्ही माता दुर्गा, माता दुर्गा अशी जरी हाक मारली तरी तुमचे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत भेटेल. नवरात्रीत कुळाचार हा झालाच पाहिजे. कुळाचार हा तुम्ही जर का या नवरात्रीमध्ये काही जण नवमीला करतात, काही पौर्णिमेला करतात. जर का तुम्हाला नवमीमध्ये करायचा असेल तर तुम्ही कुळाचार हा नवमीला करू शकता. नाही काही तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला देखील तुम्ही कुळाचार हा करू शकता. 2 एप्रिलला पौर्णिमा आहे तेव्हा तुम्ही देखील कुळाचार हा करू शकता. रोजची ही सेवा छोट्या छोट्या अशा सेवा असतात त्या या 9 दिवसात तुम्ही केली तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल. तुम्ही एक वर्षभरातून फक्त नवरात्री सेवा करायची आणि नंतर वर्षभर सेवा नाही करायची असं करू नका. बघा तुम्ही वर्षभरात म्हणजे दरवर्षी तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या किंवा तुमच्या देवीचा कुठला वार असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या देवी आईची सेवा करावी आणि देवी आईला आई म्हणून अशी आवाज द्या. ती तुमच्या हाकेला उभीच असणार आहे. देवी आईला, आई भगवतीला मनापासून हाक मारली तर ती आपल्या हाकेला उभीच असते. कारण ती आपल्या कुळाचारापासून आपले संरक्षण करत असते. त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही साध्या सोप्या सेवा ह्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की कराव्यात. तर मंडळी अशा प्रकारे चैत्र नवरात्री ते चैत्र पौर्णिमा पर्यंत या 9 दिवसात किंवा पौर्णिमेपर्यंत तुम्हाला जी सेवा वाटत असेल ती मनापासून तुम्ही नक्की करावी. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आई भगवतीच्या चरणी समर्पित करते, स्वामी समर्थाच्या चरणी समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हे नक्की लिहा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.